आज आम्ही ऐश्वर्या आम्हाला या ठिकाणी प्रचाराला आलो होतो. तर अतिशय चांगला प्रतिसाद आम्ही जवळजवळ 20 ते 25 सोसायट्या घेतल्या. त्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण दिसलं. वेळ संपली होती. तरीसुद्धा सर्व लोकांनी चांगला प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे. त्यामुळे सर्वांचं मनापासून आभारी आहे. सर्वांचं धन्यवाद. नमस्कार. प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना येणाऱ्या 15 तारखेला मतदान आहे आणि त्याच प्रित्यर्थ आम्ही या ठिकाणी ऐश्वर्यम हमारा सोसायटीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने सर्व नागरिकांच्या भेटीगाठीसाठी आलो होतो. तर ऐश्वर्यम हमारा एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबाप्रमाणे सर्व जनता जी आहे ते आमच्या पाठीशी आहे आणि सर्व नागरिकांचा आम्हाला अत्यंत खूप छान प्रतिसाद आहे आणि ते मतरूपी आशीर्वाद नक्कीच आमच्या पाठीशी ठेवतील आणि आम्हाला विजयी करतील हा विश्वास नागरिकांवरती आम्हाला आहे. नक्कीच आमचा पूर्ण पॅनल विजयी होईल आणि ऐश्वर्यम हमाराचा त्यात सर्वात मोठा वाटा राहील असा विश्वास आहे. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. खरं तर खूप वेळापासून सर्वजण आमची वाट पाहत होते आणि सर्वजण या ठिकाणी उपस्थित होते. प्रथमतः मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते कारण आम्हाला यायला खूप वेळ लागला आणि खरं तर आम्ही दिवसभर प्रचारात असल्याकारणानं प्रत्येक ठिकाणी नागरिकांपर्यंत पोहोचतोय, त्यांच्या समस्या जाणून घेतोय आणि तुमची समस्या ही आमची समस्या समजूनच आम्ही तुमच्या जीवावर ही इलेक्शन लढतोय. खरं तर तुमच्या सर्वांचे आशीर्वाद, तुमच्या सर्वांची सोबत आमच्यासोबत अशीच असू देत आणि या ऐश्वर्यम हमारा सोसायटीतील सर्वच लोक हे आमचं एक कुटुंब आहे आणि या कुटुंबातील सदस्य नक्कीच आम्हाला पाठिंबा देतील अशी सगळ्यांना आशा व्यक्त करते व थांबते. तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या सोसायटीमध्ये आपल्या शेजाऱ्याला, आपल्या पाजाऱ्याला, आपल्या पैपाहुण्यांना जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स करू शकाल की बाबांनो आपल्याला ह्या 4 उमेदवारांना जे आहेत, जे फेस बनून आलेले आहेत आपल्यासमोर, त्यांना निवडून द्यायचंय. तर निवडून कशासाठी द्यायचंय? तर ज्या आपल्या समस्या आहेत, आता ह्या सोसायटीमध्ये जवळपास आपल्याला येऊन 5-5 वर्ष झाली. सगळ्यांना माहिती आहे मी कल्याणी नगरला कामावर जातो. कल्याणी नगरवरून दिघी आणि तिथून पुढे गेलं की मला पहिला प्रश्न पडतो की पुढचे जर 5 वर्ष मी ह्या रस्त्यावर जर गाडीवर चाललो तर माझी कंबर सुरक्षित राहील का? म्हणजे एकंदर घरापर्यंत येईपर्यंत. आता पावसाळ्यामध्ये बरीच लोक मला एक्झॅक्टली माहीत नाही पण माऊली बेळ म्हणेल मी, जो मधला रस्ता आहे तो, त्याच्यानंतर हा आपला रस्ता. मला चांगलं आठवतंय रुपालीताई चिखलात बसल्या होत्या ते आंदोलन करायला आणि तो रस्ता झाला आणि त्याच्यानंतर मी सडन ऑफ 2 or 3 days मी जेव्हा त्याच रस्त्याने, आता माझा डेली रूट करून दाखवले म्हणून XYZ फुलाचं चित्र असलेलं बॅनर लागले सगळीकडे. कारण कुठल्या पक्षाचं मला नाव घ्यायचं नाही, मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही, मी माणसांचा समर्थक आहे. जे काम करतील ते माझे किंवा आपले. तर माझी खरंच सगळ्यांना विनंती आहे, मी तरुण आहे, म्हणजे आय एम द फ्युचर ऑफ द इंडिया आणि मला कधी कधी प्रश्न पडतो की हे जे पळापळी वगैरे जे होत असतील ते मला फार राजकारण नाही समजत किंवा मला त्याच्यामध्ये जायचंही नाही. बट नक्कीच आपण व्यक्ती बघूनच माणसं निवडून दिली पाहिजेत. म्हणजे कुठेतरी दिल्लीला कुणीतरी आहेत आपल्या देशाचे पंतप्रधान आणि त्यांना बघून आपण महापालिकेत जर मतदान करत असेल तर आपल्या एवढे मूर्ख कुणीच नाहीये. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. आणि त्याच्यामुळं मी वसंत शेटनाही बरेच वर्ष पाहतोय आणि रुपालीताईंना तर म्हणजे ह्या मैदानासाठी ज्यांनी, जेन्युअनली सांगतो, ह्या मैदानासाठी ज्यांनी जे आक्रमक होत्या रुपालीताई, ते अनबिलिव्हेबल होतं. कारण इथं ज्यांनी सत्ताधारी म्हणून ज्यांनी मिरवून घेतलं एवढे वर्ष, ती लोक कुठंच नव्हती या मैदानाच्या वेळेस. मी जेन्युअनली सांगतोय, कुणाला म्हणजे कुणावर टीका करण्याचं किंवा काहीच नाही, मी काही राजकारणी नाही. आणि हा फॅक्ट आहे आणि ह्या खरंच म्हणलं तर मी देशाची गोष्ट नाही करणार, मी एवढा मोठा पण नाहीये, पण आपल्या ह्या एक साधारणतः ह्या 3-4 किलोमीटरच्या रेडियस बद्दल जर बोलायचं म्हणलं तर इथल्या खरंच प्रत्येक तरुणांनी हा विचार केला पाहिजे की आपल्याला मतदान हे आपल्या प्रभागासाठी करायचं आहे का देशासाठी करायचं आहे. म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो, तुम्ही तुमच्या शेजाऱ्याला, तुमच्या मित्रांना जे काही असतील त्यांना कन्व्हिन्स करा की का आपल्याला ह्या लोकांना निवडून द्यायचं आहे. ही आपल्या हक्काची माणसं आहेत. मी खरंच सांगतोय की तुम्ही कधी यांच्याजवळ, मी परशुराम भाऊ नाही, म्हणजे मी फोनवर बोलतो आधीमध्ये, कधी असं जस्ट वाटलं तर मी परशुराम भाऊंना फोन करून बोलतो. तर
ह्या लोकांना तुम्ही इझिली ॲक्सेसेबल होऊ शकता. तर त्या लोकांचं म्हणजे जर तुम्हाला खरंच एखाद्या गोष्टीची गरज पडली, तुम्हाला काम पडलं, आपल्याला एवढ्या गोष्टी माहीत नसतात, महापालिकेमध्ये तुमच्या कुठं अडचणी येऊ शकतात, तेव्हा तिथले अधिकारी असतील, आता सरकारी यंत्रणामध्ये बरेच उद्धट उर्मट अशी वागणारे अधिकारी असतील, तर त्यांना जागेवर आणण्यासाठी कोण असतात, तर ते आपणच निवडून दिलेले हे सहकारी असतात, लोकप्रतिनिधी असतात. तर त्यांना तारेवर आणण्यासाठी हा तुमच्या ओळखीचा किंवा ॲक्सेसेबल माणूस असला पाहिजे. आज मी जर यांना म्हणजे ठोकपणे सांगतोय, मी जर यांना मतदान करत असेल तर मी यांना हक्कानं म्हणू शकतो की भाऊ मी तुम्हाला मतदान दिलं होतं आणि माझं एक काम आहे, हे तुम्ही केलं पाहिजे. मग त्यांना ती त्यांची जबाबदारी बनते. आणि मी तुम्हाला सगळ्यांना खरंच जनून म्हणजे माझी पोटतिडकीने विनंती आहे, मी माझी कंबर सांभाळून येतोय कल्याणनगरहून घरापर्यंत. माझी खरंच तुम्हाला पोटतिडकीने विनंती आहे की बाबांनो, आपल्याला चांगला रस्ता पाहिजे. हा रस्ता निवडणुकीच्या पुढे म्हणजे मी बघितलं, हे फक्त डांबर, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आहे आणि ऑन द कॉन्क्रीट 25 mm चा जर आपण कार्पेट करत असेल आणि लोकांना जर वाटत असेल की हा रस्ता कुठल्या तर अमुक पक्षाच्या लोकांनी केला, मूर्ख आहेत. जेन्युइन सांगतो, मूर्ख आहेत. खूप मोठी प्रोसेस आहे त्याला. हे खरंच लोकांना कळलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगतोय की शेजाऱ्या पाजाऱ्यांना कन्व्हिन्स करा. फुलाचं चित्र छान दिसतंय, ते छानच दिसतंय, त्यासाठी बघून नाही, आपल्याला वेळ बघायची आणि घड्याळ दाबायचे.